दंडवत प्रणाम. मायबापू, या पृथ्वी तलावर मनुष्यधारी जीव जेवढे आहेत ते कोणी देवतेची भक्ती करतात, कोणी भूताची भक्ती करतात, कोणी कोणाची भक्ती करतात, गुरुची भक्ती करतात. पण परमेश्वराला कोणी तत्वतः जाणत नाही. ते म्हणतात, अर्जुना आम्ही सर्व यज्ञानां भोक्ताचे प्रभू रेवचे न तुमाम बिजानती तत्वेना तशिवंती. ती मला तत्वतः कोणी जाणत नाही. त्याचं कारण बी तसंच आहे. ते काय म्हणतात की परमेश्वराजवळ पंचप्रकार आहेत, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश. आणि देवतेजवळ देखील पंचप्रकार आहेत, ज्ञान आहे, सुख आहे, सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे, प्रकाश आहे. परंतु देवतेला जे पंचप्रकार दिलेले आहेत ते परमेश्वराने दिलेले आहेत आणि परमेश्वराचे मात्र त्याच्या स्वरूपातच आहेत. त्याचे पंचप्रकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. देवतेचे पंचप्रकार काढून घेऊ शकतात परमेश्वर. तर असं आणि म्हणून त्या देवता लोक बघतात की देवतेजवळ बी पंचप्रकार आहेत, सामर्थ्य आहे, सुख आहे आणि ईश्वराजवळ बी आहे. मग आपण देवतेची भक्ती केली तर काय फरक पडत. आणि म्हणून ते देवतेची भक्ती करतात. परंतु त्याला हे कळत नाही की परमेश्वर हे आपल्याला मोक्ष देऊ शकतात आणि देवता पण आपल्याला मोक्ष देऊ शकत नाही. हे मात्र त्याला कळत नाही. आणि त्यामुळं ते काय करतात, यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता आणि भूताजी यांती भूतेजा यांती मध्याजी नौपिमा. ते काही लोक भूताची उपासना करतात, काही देवतेची भक्ती उपासना करतात, काही पितृदेवतेची उपासना करतात आणि मग मृत्यूनंतर ज्या देवतेची भक्ती करतात त्या देवतेला ते पावतात. पण माझी भक्ती करणारे हे भजंती माझी भक्ती करणारे मला प्राप्त होतात. न तुम्हा म्हणजे पण देवतेची भक्ती करणं किती अवघड आहे. कितीतरी साधकानं देवतेची भक्ती केली. मग महादेवानं देवतेची भक्ती केली, पुन्हा कोणी केली, त्या कुबेरानं देवतेची भक्ती केली आणि देवतेनं त्याला काय दिलं, मोक्ष दिला का? अजिबात नाही. रावण मोक्ष त्याला मोक्ष मिळाला का? नाही. आता लोक म्हणतात की रामानं त्याला मारलं म्हणून त्याला मोक्ष मिळाला. पण तसं होत नाही असं शास्त्र सांगतंय. पण जर झालं तर बरं झालं. मग जर तसं होत असेल तर बरं झालं. पण तसं मला काही वाटत नाही. कारण जो आपला शत्रू आहे आणि आपला शत्रू जर आपल्याकडून मारला गेला तर त्याचं भलं कसं होईल? नाही, तो आपला शत्रूच आहे शेवटी. आणि मग त्या शत्रूलाच रावण हा शत्रू होता. जर त्यानं नाही करायची ती गोष्ट, रामाला त्रास द्याला आणि मग रामानं मारलं तर त्याला कसं मोक्ष मिळेल? तर असं बरं ठीक आहे, जाऊ द्या, मिळाला बी असेल तर शास्त्र सांगते म्हणून आपण मानून घ्यायचं. परंतु देवता या आपल्याला मोक्ष देऊ शकत नाहीत. परमेश्वर आपल्याला मोक्ष देऊ शकतो. देवतेची भक्ती फार अवघड आहे आणि परमेश्वराची भक्ती ते म्हणले माझी भक्ती करायला काहीच असं अवघड नाही. अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या परीक्षते तदहम भक्तू प्रत मस्नामी प्रयतात्मना. माझी भक्ती करायला पत्र वाय, पान वाय, फूल वाय, फळ वाय आणि इतकं जरी नसलं तर पाणी वाहा, त्याचा मी आनंदानं स्वीकार करतो. म्हणजे मस्नामी प्रयतात्मना, मी आनंदानं त्याचा स्वीकार करतो. आणि माझी अनन्य भक्ती केली. अनन्य चिंतन तो वाम ये जना परिपासते तेशाम नित्याभिक्तानाम योगक्षेमम वह्याम्यहम्. माझी ज्यानं अनन्य भक्ती केली तर त्याचं मी योगक्षेम चालितो. म्हणजे योग म्हणजे जे आहे त्याचं रक्षण करतो आणि जे नाही ते त्याला मिळवून देतो. योगक्षेमम वह्याम्यहम्. परंतु लोक योग वयाम्यहम् एपेने देवता भक्ता एजंते श्रद्धयान्विता. परंतु तरी लोक परमेश्वराची भक्ती करत नाहीत. देवतेची भक्ती एपेने देवता भक्ता एजंते श्रद्धयान्विता ते पी मामेव कंते इजंते विधीपूर्वक. त्यांचं फळ मीच देतो, परंतु ते विधीपूर्वक नाही, अविधीपूर्वक आहे. म्हणून देवतेची भक्ती न करण्यापेक्षा परमेश्वराची भक्ती करणं आपल्या जीवासाठी फायद्याचं आहे. कारण परमेश्वर हे आपल्याला मोक्ष देऊ शकतात आणि देवता आपल्याला मोक्ष देऊ शकत नाहीत. ब्रह्मदेवाची भक्ती म्हणजे त्या हिरण्यकशिपूने केली आणि हिरण्यकशिपू म्हणला की मला तुम्ही अमर करा. तर ब्रह्मदेव म्हणले अरे भल्या माणसा, मीच अमर नाही तर तुला अमर कसं करू? कारण हा ब्रह्मभुवन आलो का पुनरावर्ती अर्जुन.
ब्रह्मदेवापासून खालचे लोक सगळे कसे आहेत, पुनरावृत्तीशील आहेत, अमर नाहीत, मृत्यू आहेत. आणि म्हणून पुनरावृत्ती नर्जुना पण मामोपेते तू कोणते पुनर्जन्म नाही देते. पण मला जर तुम्ही प्राप्त झाले तर त्या पुन्हा तुम्हाला ह्या पुनर्जन्माचा यावं लागणार नाही. ह्या गतागतम कामकामामधून तुम्हाला त्याची गती तुम्हाला त्यामध्ये पडावं लागणार नाही. मग अर्जुन म्हणला, देवा मी तुमची भक्ती करतो, तुम्हाला पत्रपुष्प वाहतो, तुम्ही येत करोशी, तू म्हणले येत करोशी यदस्नाशी ये जीवशी ददाशी हे तपस्ये शिकवते तत्कुरुसोबत अर्पणम, सगळं मी करतो तुमचं, परंतु त्यात माझा काय फायदा आहे. ते म्हणले अर्जुना, ते म्हणले माझंही जर भक्ती करते म्हणजे पत्रम पुष्पम फलम तो एमे भक्त्या प्रचिती तदम भक्तू प्रत मष्ट येत करोशी यदस्नाशी ये जी होशी ददाशी ये तपस्ये शिकवते तत्कुरुसो मदर्पणम. तर असं विचारल्यावर अर्जुनानं ते म्हणले शुभाशुभ फल आहे रे व मोक्षशय कर्म म्हणते नाही. शुभ अशुभ फळ तुझे जे कर्म आहेत शुभाशुभ फल आहे रे व, आणि जे मोक्षाच्या आडी येणारे कर्मबंधन आहेत. शुभाशुभ फले रे व मोक्षशे कर्म बंधने संन्यास हुतात्मा विमुक्तो माम पैसेशी. आम्ही ते म्हणला मग दुराचार लोकांचं कसं करतात. ते म्हणले आपी चेतसु दुराचारो भजते मामने भाग साधुरो एव समंतवे सम्यक एव शितो ऐसा शिप्रम भवती धर्मत्ना शश्वच्छांती निगच्छती कौंते प्रजानी नमे भक्त प्रणशती. माझ्या भक्ताची प्रणशती हो कधीच होत नाही असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला ठाम सांगितलं. आणि त्यांचं जे महाभारत वाचलं तर खरंच श्रीकृष्ण महाराजानं त्याचा जो भक्त आहे त्याची कधीच प्रणशती होऊ दिली नाही. कसं आहे, हा दुर्योधनानं ह्या पाची पांडवाला लक्षाग्रहात मारण्याचा प्रयत्न केला, तरीही परमेश्वरानं त्याला तिथून वाचवलं. त्या भीमाला विष देऊन पाण्यात टाकलं तरीही भीमाला वाचवलं. आणि जयद्रथाच्या वेळेस अर्जुनाला वाचवलं. आणि हनुमानासंग भांडणं झाले, वाद झाला, त्यावेळेस देखील अर्जुनाला वाचवलं. तर असं प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण महाराजानं भक्ताला वाचवलं. आणि ज्यावेळेस 88,000 रुपये जेवण मागायला आले त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजानं त्याला वाचवलं. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना न मे भक्त प्रणशिती, माझ्या भक्ताची प्रणशिती कधीच होत नाही. मायबाबा तुम्ही परमेश्वराचे भक्त व्हा. आणि तुम्ही जर परमेश्वराचे भक्त होतात त्यावेळेस तुमची कधीही प्रणशिती होणार नाही. कारण परमेश्वरानं वचन दिले की नाही न मे भक्त प्रणशिती. म्हणून परमेश्वराची भक्ती करा आणि आपलं भलं करून घ्या, आपलं कल्याण करून घ्या अशी विनंती करतो. इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.